नमस्कार मैत्रिणींनो, जानूच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी बांगडा फिश करी बनवणार आहे। ही फिश करी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनवून तयार होते। बांगडा फिश करी खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथम हे बांगडे स्वच्छ करून पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बांगड्याचे 2 भाग करून त्यावर आले लसूण पेस्ट लावून घेतलेली आहे। आता हे 10 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर रस्सा बनवण्यासाठी येथे वाटण बनवून घ्यायचं आहे। तर वाटण बनवण्यासाठी येथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी येथे कढईमध्ये थोडेसे तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला खोबरं हे भाजून घ्यायचं आहे। येथे पाहू शकता थोडंसं असं लालसर खोबरं झालं की ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा हा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडासा लालसर कांदा झाला की त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि हे पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे छान असं परतले गेलेलं आहे आणि आता हे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाले की ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। येथे पाहू शकता तुम्ही असं हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपले तयार झालेले आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊयात। तर इथे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आले लसूण पेस्ट लावून ठेवलेले बांगडे त्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकायचे आहेत। हे ते पाहू शकता तुम्ही इथे फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत। आता हे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। मासे हे थोडेसे फ्राय केल्यामुळे रस्सा भाजी खूपच टेस्टी बनते, त्यामुळे मासे हे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। येथे बघा हे फ्राय झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये जे वाटण वाटलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं तेलामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा फिश मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही आता इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि पुन्हा हे एकत्र करून त्यावर झाकण टाकून एक अर्धा मिनटं उकळी काढून घ्यायची आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही इथे किती मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये पुन्हा 1 ग्लास पाणी ओतायचं आहे। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या प्रमाणात त्यामध्ये पाणी ओता आणि यावर झाकण ठेवून पुन्हा एक छान उकळी येऊन द्यायची आहे। आता येथे 1 मिनिट झालेला आहे। येथे पाहू शकता तुम्ही खूप छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये फ्राय केलेले बांगडे मासे यामध्ये सोडायचे आहेत आणि बारीक गॅसवर 1-2 मिनिटं शिजवून द्यायचे आहेत। आता येथे तुम्ही पाहू शकता 2 मिनिटं झालेली आहेत आणि हे बांगडे खूप छान असे मस्त शिजले गेलेले आहेत। आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा बांगडा फिश करी तयार झालेली आहे। आता ही आपण फिश करी डिशमध्ये काढून घेऊयात। येथे तुम्ही पाहू शकता ही बांगडा फिश करी खूपच खाण्यासाठी अप्रतिम लागते। तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।